कोळी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाने तातडीनं परिपत्रक काढावे. कोळी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, तसेच रक्तनात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन देण्यात आले. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेतनदादा पाटील यांच्या सूचनेनुसार हे निवेदन सादर करण्यात आले. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे संबंधित परिपत्रक काढण्यास विलंब झाल्याने समाजात नाराजी असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आणि यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मीराताई गांधले, जिल्हाध्यक्ष महादेव कंडुकटले, लोकसभा बीड अध्यक्ष गोरखपुर्णे, युवा जिल्हाध्यक्ष अभिजित कुबंडे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोळी समाजाच्या मागण्यांसाठी निवेदन 16 जून रोजी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन देऊन 20 ऑक्टोबर 2023 रोजीच्या 2014 पासून फडणवीस सरकार आले तेव्हापासून मागणी आमची काष्टकांनी देता का जाता एक मुंबईला खूप मोठा मोर्चा काढला होता आम्ही. त्यावेळेस आम्हाला फडणवीस साहेबांना शब्द दिला होता, तुम्हाला हे तुमचं काम ह्या माझ्या 1-2 वर्षामध्ये मी निकाली काढतो म्हणून. त्यांना आतापर्यंत निकाली काढला नाही फडणवीस साहेबांना. त्याच्यामुळे आमचे रमेशदादा पाटील आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन भेटलो. त्यांना भेटल्यानंतर आम्ही असं निवेदन दिलं की तात्काळ हे निवेदन आमचं कलेक्टर CM साहेबांपर्यंत पोच करा. हे सर्वांना आम्ही 100-200 आमचे समाज बांधव इथे गोळा झालेले आहेत. त्यांनी निवेदन दिलं आहे.